मी काय म्हणते, ऐका ना, मला थोडं बोलायचं आहे. बाबा बघा, तुम्हाला पटतंय का ते, पण हा बोल ना बाळा. आपण घाई नको करायला, जरा थांबूया आपण. जानू, अगं काय बोलतेस तू? कसली घाई? अगं आता आपण फक्त पसंती कळवतोय. आता बघ ना, म्हणजे आधी पंत येतील, मग मुहूर्त ठरेल, मग त्याच्यानंतर बैठक होईल, मग देण्या घेण्याचं ठरेल, मग साखरपुडा आणि मग लग्न. बराच काळ जाईल ग ह्याच्यात अजून. घाई फक्त पसंती कळवण्यात झालीये. आणि तुझ्या बाबांना तर ते पहिल्यापासूनच ओळखतात, त्यामुळे तू काही तसा विचार मनात आणू नको. ही माणसं कळतात ग, तेवढी तरी पारख आहे आम्हाला. नाही, पण मलाही असंच वाटतं की आपण थोडा वेळ घेतलेला बरा. आजकालची मुलं आहेत. अहो काहीतरी काय जावई बापू, अहो आजकालच्या मुलांसारखी आहेत काही मुलं. बघा ना, मुलगी किती सोज्वळ, शहाणी आणि समंजस वाटते. अहो इतका अनुरूप जोडा आहे. मला तर असं वाटतं ब्रह्मदेवानेच गाठ बांधली आहे यांची. आणि आपण कशाला वेळ काढायचा? तुम्ही नका हो टेन्शन घेऊ, सगळं सुरळीत होईल. अहो जावई बापू, अहो तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या घरात, वेगळ्या संस्कारात वाढलेल्या आहात. तुमचं शिक्षण बिक्षण पण परदेशात झालेलं आहे. आम्ही छोटी माणसं, आमच्याकडे असा योग जुळून येणं म्हणजे दुर्मिळच. तेव्हा आता देवाच्या कृपेने जमतंय ना, तर जमू देत लग्न. एकदा का नाट लागला ना की मग जमतच नाही हो लग्न. आई तुझं बरोबर आहे. हे बघ, आपण त्यांना नकार नाही कळवत आहोत, फक्त आपण थोडासा वेळ घेऊया, त्यांना सुद्धा विचार करायला वेळ मिळेल ना. काही अहो, त्याची काही गरज नाहीये. आमचा विचार पक्का आहे आणि तो आता बदलणार नाही. आमची मुलगी सदाशिव साहेबांच्या घरात पडावी, एवढीच आमची इच्छा आहे. आम्हाला विचार करायला अजिबात वेळ नको. पण आम्हाला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. तुम्ही प्लीज राग नका मानू. जानू, जानू अगं काय झालंय तुला? सगळं सुरळीत चाललंय आणि त्याच्यात तू मध्येच कशाला कोडा घालतेस? आणि काय कसला विचार करायचाय? कुणाला वेळ हवाय? आम्हाला नकोय, आमचा सगळा विचार झालेला आहे. आणि अगं मुलगी गोड आहे, पिंट्याला साजेशी आहे, आपल्या घरातही रुळून जाईल ती. आणखीन कसला विचार करायचाय? आणि याच्यापेक्षा आणखीन काय असा विचार करणार आहोत अधिक वेळ घेऊन? हा आता उगाच मध्येच ती खुसपटा काढू नकोस. कला, जानू म्हणते तर थोडा वेळ घेऊया आपण. तुम्ही पण तिचीच री ओढलीत. तू जरा माझं ऐक कला. काय ऐकू? हा काय ग, शोभतं का तुला हे असलं वागणं? हा मुलीच्या मनाचा तरी विचार कर ना. बिचारी गरीब पोरगी येते. आई हे सगळं मला कळतंय. हो कळतंय, पण म्हणत नाही असंच ना. अगं आम्ही मोठी माणसं ठरवतोय ना. तुमच्यापेक्षा 4 पावसाळे आम्ही अधिक पाहिलेले. आम्हाला कळतं ना कसं वागायचं ते. कला, तरीही आपण थोडं थांबूया, जरा वेळ घेऊया. तुम्ही कला, दत्ता,
माफ कर बाबा मला. तुझ्या मुलीमध्ये दोष काढण्यासारखं काही नाहीये. सोन्यासारखी लेक आहे तुझी. अरे मी माझ्या जानूलाच बघतोय तिच्यामध्ये. पण तरी मला असं वाटतं की आपण थोडा वेळ घेऊया. हं? मी लवकरात लवकर माझा निर्णय कळवेन तुला. रागावू नकोस बाबा. ठीक आहे सर, काही हरकत नाही. असं मनाला नाही लावून घ्यायचं बाळा. शांत हो. बर, तू काही बोललीस का जान्हवी ताईंना? अगं मघापर्यंत तर सगळं चांगलं होतं. तू त्यांच्याबरोबर वर गेलीस आणि त्या नाही म्हणाल्या. तूच काहीतरी बोलली असेल चुकीचं. ऐका ऐका, हो ती काही नाही बोलली मला. तुम्ही तिला नका बोलू असं. ती फार गोड मुलगी हो. तिचा खरंच काही दोष नाहीये यात. अहो दोष ना तिच्या नशिबाचाच आहे. मिसेस, चला. चल, कळवतील ते नंतर. पांडुरंगाच्या मनात जे काही असेल ना ते होईल. चला, येतो. कळवा काय निरोप असेल. हो. कुठे फेडशिली पाप जानू? अगं तुझ्या पोटात पण पोर वाढतंय. रडवलंस ना त्या पोरीला. कला, चला, आपला दिवटा कुठे गेलाय? अगं असेल इथे बाहेर. फोनवर बोलत होता ना. त्याला ना मी चांगला फोडून काढणार. कला. चला ना मग आता. की अजून काही राहिलंय का? जानू, येतो आम्ही. बाबा, बोलू आपण नंतर. हाजी, येतो. चांगलं होणारं कार्य आहे ना, त्याच्यात मध्ये खोड घातलीस तू. मला ना तुझं कधी कधी काही कळतच नाही. त्यापेक्षा ना इथे कार्यक्रमच ठरवला नसता ना तर अधिक बरं झालं असतं. असंच वाटायला लागलंय मला. आई माझा तुम्ही ऐका. काही बोलू नका. अहो, जावई बापू नाही. हो, 25 वर्ष ओळखते मी हिला. हिचा स्वभाव काही बदलणार नाही. शेवटी कारलं कडू ते कडूच. चला तुम्ही आता निघताय ना. आई, हाजी, माफ करा आम्हाला. चालायचंच. भांड्याला भांड हे लागणारच. आम्ही काही मनावर नाही घेतलं. येतो. जानू, येतो बाळा. काळजी घे. येतो. का थांबवलंस हे सगळं? मला माहितीच नाहीये मी असं का बोलले ते. काय? हा, बोल बोल ना. बोल, काय सांगितलंस ताईला? अरे काय सांगितलंस ताईला तू? हा, काय जाऊन पचकलास रे? हा, तुझं सगळं चांगलं चाललं होतं ना.
सगळं चांगलं घडवते मी, तरी देखील तुला काय अवदसा भरली मला सांग ना. का स्वतःचं चांगलं बघवतच नाहीये तुला? हा, अरे काय आमची अब्रू वेशीला सांगायची का तुला? अरे तुला काय करतेस तू हे? बघा ना, बघा तोंड उचकटतंय का बघा. अरे बोल ना, धडा धडा बोल. कला मारू नको, लहान नाहीये तू आता, लग्नाचं झालाय. कला काय मूर्खपणा चालवलायस तू हा? काय मूर्खपणा करते मी सांगा ना. ह्याचं लग्नच जमवत होते ना, चांगलंच करत होते ना ह्याचं. पण आपले आई बाप सुखात राहतील हे ना भगवत नाहीये याला. म्हणतात ना दैवत येतं आणि कर्म येतं ना, तसली गत आहे ह्याची. एवढी मरमर करत होते मी, ह्याचं लग्न जमवत होते, सगळं जमवत आणलेलं मी. पण ते सगळ्यावर ह्याने बोळा फिरवला. अक्कल आहे का ह्याला काही? तू जरा शांत राहा, चिडून काही उपयोग नाहीये. याने सांगितलं कशावरून? कदाचित तिनेच सांगितलं असेल. तिचं ती कशाला म्हणेल? जानूला काय आज ओळखते काय मी? यानेच सांगितलं असेल काहीतरी तिला. याची ना इथेच नाटकं सुरू झाली होती. नको 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 म्हणून नाट लावायला सुरुवात केली होती याने. ह्याला आधीच विचारलं होतं मी जाण्यापूर्वी, तुझ्या काही मनात असेल तर सांग म्हणून. तेव्हा तोंडाला कुलूप लावून बसला होता. आणि जानूच्या सासरच्यांसमोर केली नाटकं. तिने जाण्यापूर्वी विचारलं होतं तुला? पिंट्या, बोल की रे आता. आता दातखिळ का बसली तुझी? अरे घे बाबांची शपथ आणि सांग त्यांना, विचारलं होतं की नाही मी तुला जाण्यापूर्वी? तुला पसंत आहे की नाही, तुला काही बोलायचं आहे की नाही, विचारलं होतं की नाही? सांग तुझ्या तोंडाने त्यांना. तिथे ते हात टेकले आता तुझ्या पुढे. मग जे काही होईल ना ते सगळ्याला जबाबदार तू होशील. मग ते हे घर सोडून जाऊ दे किंवा जग. काय विचारते मी? असा तोंड शिवल्यासारखा का उभा आहेस? सांगा. मी 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 तुझे ना लाटण्यानेच हाडं खेळखेळी करते. कला, काय कला? काय कला? कुठल्या मुहूर्तावर या नतद्रश्याला जन्माला घातलं ना कळत नाही मला. अहो हा पोटी येण्यापेक्षा वांज राहिले असते ना तर बरं झालं असतं असं वाटतं. निदान आनंदात तरी राहिले असते मी. पण माझंच नशीब दरिद्री. असला साप आला जन्माला माझ्या पोटी. जन्माला त्याला नख लावलं असतं ना तर एवढी मरमर करायची वेळ आली नसती माझ्यावर. जन्म गेला ह्याच्यासाठी खस्ता खाड्यात. याला काही आहे का बघा. पिंट्या, आई म्हणते तसं तिने तुला विचारलं होतं का जाण्याआधी? बघितलं म्हणाले होते ना मी. ते काही नाही, तुम्ही दोन कानाखाली वाजवा ह्याच्या आणि बोहल्यावर उभं करायला. पुढे जातोय काय? अरे त्याला नाही अक्कल स्वतःच हित कशात आहे ते बघण्याची. आणि आयुष्यात कधी कळणार पण नाही. आपण आहोत ना तोपर्यंत अक्षदा पडू देत त्याच्या डोक्यावर आणि लग्न लागू देत. आपल्यानंतर तो आणि त्याचं नशीब. मग करू दे त्याला काय करायचं ते. तू ताईला हे सांगायला सांगितलंस? तोंड उचकटून बोलतोय का बघा. तुम्ही ना सरळ जानूलाच फोन करा. हो तिला पण कळू नये का? एवढी शिकली सवरलेली मुलगी. हो आपल्याशी बोलायचं की ह्याच्याशी बोलायचं? आणि ती पण ह्याच्या तालावर नाचायला लागली. कला, तू जरा गप्प राहा. जान्हवीने हे सांगितलं, यामागे ही काहीतरी कारण असणार आहे. बरं मग तिने आपल्याला सांगायचं ना. डायरेक्ट पाहुण्यांसमोर का सांगितलं? अगं त्यामागेही काहीतरी कारण असेल. वाटलंच मला, वाटलंच. काहीही झालं तरी तुम्ही जानूने केलेली चूक कधी मान्य करणार का? काय वाटलं असेल त्यांना? त्या मुलीला तर रडवलं मी श्री. बिचारी किती साधी गरीब स्वभावाची वाटत होती. तिचे आई बाबाही केवढ्या आशा ठेवून आले होते. असं कसं वागू शकतो आपण त्यांच्याशी श्री? का बघायला सांगितलंस तू मला? असं गरज काय होती?
जानवी, श्री, तुला कळतंय का एका मुलीसाठी हे असं काहीतरी होणं किती कठीण असतं? बिचारे गरीब होते, मुलीकडचे होते म्हणून आपण असं बघायचं का त्यांच्याशी? अख्ख्या फॅमिलीला हर्ट केलं मी. जानवी, आय एम सॉरी. मला सॉरी म्हणून काय होणार आहे आता? शांत हो, तू शांत हो आधी. तू हे सगळं वागायला सांगितल्यानंतर? अगं पण माझं ऐकून तरी घे ना. श्री, तू बाबांना बघितलंस ना? आज खूप दिवसांनी ते इतके खुश होते. मुळात मी म्हणते त्या मुलीमध्ये वाईट काय होतं? मला तर पिंट्यासाठी खूप अनुरूप वाटली ती. चांगला संसार करेल पिंट्याची असं वाटलं होतं. पण हे पिंट्याला वाटतंय की नाही हे त्याला विचारायला नको? म्हणजे पिंट्याला त्या मुलीशी लग्न करायचं नाहीये. म्हणजे मग हा सगळा घाट कशासाठी घातला? हे सगळं त्याला हवं होतं म्हणून केलं ना आपण? मग आता लग्नच करायचं नाही या म्हणण्याला काय अर्थ आहे? जान्हवी, अगं त्याला लग्न करायचं नाही असं नाही म्हणालो मी. त्याला त्या मुलीशी लग्न करायचं नाहीये. त्या मुलीशी नाही म्हणजे काय? पिंट्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. जान्हवीला काही त्रास झाला नाही म्हणजे मिळव. तिला काहीही होणार नाहीये. पण जान्हवी असं का म्हणाली असेल हेच कळत नाहीये मला. काहीतरी कारण असणारच ना. ती सविता गोड मुलगी वाटली नाही? अगदी पिंट्याला शोभेल अशी. मला तर सगळेच घरातले चांगले वाटले, पण जान्हवीची आई जरा चिडलेली वाटली. ती चिडलेलीच होती. अगं कुणीही चिडणारच ना. म्हणजे अगदी ठरत आलेल्या लग्नात खोडा घातल्यासारखं झालं ना. आपण बोलूया का जान्हवीशी? नको, श्री गेला ना त्याला बोलू दे. जान्हवीच्या बाबांनाही फार लागलं वाटतं हे सगळं. म्हणजे त्या मुलीचे वडील त्यांचे मित्रच निघाले ना. मला एकंदरीत ती माणसं माणुसकी असलेली वाटली. तसं पाहायला गेलं तर पिंट्याकडे ना धड शिक्षण ना घर, तरी माणसं बघून ते मुलगी द्यायला तयार झाली. जान्हवीने असं बोलायला नको होतं ना. पण मला ना पिंट्याचं सुद्धा काहीतरी बिनसलंय असं वाटलं. हो का? मला नाही वाटलं ग तसं. मला तरी वाटलं तसं. अगं बुजला असेल तो, पहिलाच प्रसंग ना. तेही खरंच. मग आपण काय करूया आता? काहीही करायचं नाहीये. आणि तुम्हाला कुणी विचारल्याशिवाय काहीही बोलायचं नाहीये. कळलं? जान्हवीला बाहेर जायचं नव्हतं म्हणून हा कार्यक्रम आपण आपल्या घरी केला. आपण त्यांना कितीही जवळचे असलो तरी हे आपल्या घरातलं कार्य नाही हे लक्षात ठेवा. लग्न ठरलं, सगळं व्यवस्थित झालं, तेव्हा आपल्याला इन्व्हॉल्व्ह व्हायला काहीही हरकत नाहीये. पण ठरण्याच्या प्रक्रियेत आपलं काहीही म्हणणं असता कामा नाहीये. बरोबर आहे तुमचं आई. पण जान्हवी. हो ना, मला तिचीच खरं तर काळजी वाटते. श्री आहे ना बरोबर, तो बरोबर हँडल करेल तिला. काय झालं? आम्ही जान्हवीची वाट बघत बसतो मग आता. पण तिने काही सांगितल्याशिवाय तिला विचारायला जाऊ नका. तिला सांगावंसं वाटलं तर सांगेल. उगाच खोदून खोदून तिला विचारायला जाऊ नका. तिला नसेल सांगायचं तर नाही सांगणार ती. आणि नाही सांगितलं तर काहीही बिघडत नाहीये. सगळं आपल्याला आत्ताच कळायला पाहिजे असं नाही. ठरलं किंवा नाही ठरलं, जे असेल ते वेळ आली की कळेल. आणि हे सगळं तुला सांगण्यासाठी त्यानं फोन केला होता, जो नेमका मी उचलला. आणि अगं खरंच हे सगळं तुला सांगायचं होतं मला, पण नंतर नाही जमलं. जान्हवी,
काय झालं? तू बोल ना. पिंट्यावर रागावलीस का तू? खरंच सांगतोय मी, पिंट्याला हे सगळं तुलाच सांगायचं होतं, पण त्याला अगं टेन्शन आलं कारण तू प्रेग्नंट आहेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो फोन मी उचलला म्हणून त्यानं मला सांगितलं. अरे तुला सांगितलं काय आणि मला सांगितलं काय एकच आहे. मग आता कसला विचार करतेस? माझा ना सगळा गोंधळच झालाय. म्हणजे म्हणजे पिंट्याच्या बाबतीत तर मला धक्काच बसलाय आणि सवितासाठी खरंच वाईट वाटतंय. किती गोड मुलगी आहे रे ती, काय वाटेल तिला? अगं अजून कशात काही नाही आणि तू कशाला टेन्शन घेतेस एवढं? त्यांचं काही लग्न ठरलेलं नाहीये, आता ते कसं मोडायचं असं टेन्शन यायला. हे जर सगळं लग्नानंतर कळलं असतं तर किती अवघड झालं असतं सगळ्यांसाठी. मला मान्य आहे की ती खरंच खूप गोड मुलगी, आणि आपण शोधू ना तिच्यासाठी. आपण बोलू तिच्याशी, तिच्या घरातल्यांशी, त्यांना समजावू आपण. पण आता या सगळ्याचं तू टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. हो म्हणजे हे असं होऊ शकतं.